नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। नाशिक धर्मांतर प्रकरणावरून अमित ठाकरे आक्रमक। नाशिक शहरातील एका नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरांच्या प्रयत्नाचे गंभीर प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आणि स्पष्ट वक्तव्य केलं। अमित ठाकरे यांनी धर्मांतराबाबत बोलताना सांगितले की असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची जाणीव करून द्या। जर मी या जागी असतो तर मी आरोपींना फाशी दिली असती। यानंतर त्यांनी ड्रग्ज तस्करी तसेच अनेक प्रकरणांवर भाष्य करत सरकारवर थेट निशाणा साधला। याआधी संबंधित प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली होती। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे। तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचं मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, राजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा। तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार। कुठच्या तरी मंत्र्याच्या पाया धरून हे बाहेर येणार लोक। राजकीय पक्ष म्हणून काय, मी असो तर फाशी दिली असती। कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे असा प्रकार परत नाही।